नमस्कार. स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूबच्या मेड सिम्पलच्या प्लॅटफॉर्मवर. आजचा जो व्हिडिओ आहे तो बॅच संबंधीची माहिती आहे, म्हणजे राईट लॉजिकल अप्रोच ऑब्लिक ठोकताळे ही जी आपली बॅच आहे त्या बॅचविषयीची डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर बघा, राईट लॉजिकल अप्रोच किंवा ठोकताळे म्हणजे हे नावच आता कसं आलं काय. राईट लॉजिकल अप्रोच नावाचं आपण यूट्यूबला एक सिरीज केली होती UPSCसाठी 2-2.5 वर्षापूर्वी. त्याला खूप चांगला आपल्याला रिस्पॉन्स मिळाला. इनफॅक्ट आपले एक मित्र आहेत वैभव काजळे म्हणून, आता IAS आहेत ते, तर त्यांनी सहज बोलता बोलता म्हणलं, भाई तुझ्या व्हिडिओचा खूप फायदा झाला प्रिलिमसाठी. मग आणि असे भरपूर तुम्हाला फीडबॅक त्या यूट्यूबच्या कमेंटमध्ये पण तिथे दिसतील. आणि तिथे काय कोणाला माहितीही नाही मी कोण आहे किंवा काय, आणि ॲनॉनिमसली आपण ते व्हिडिओ त्या ठिकाणी टाकले होते. तर ते बघणाऱ्यांनी ज्यांना यूट्यूबला रिकमेंड झाले त्यांनी बघितले आणि त्याच्यावर आलेले अभिप्राय मला असं वाटतं न्यूट्रल येते, म्हणजे मला बघून कोणी रिप्लाय तिथे केलेला नाही आहे. त्यामुळे ते पण तुम्ही बघू शकता. आणि मग त्याच्यानंतर ज्यांनी यूट्यूबला व्हिडिओ बघितले UPSCचे त्यांनी बऱ्याच वेळेला मला विचारणा केली की सर असं MPSCसाठी करा, MPSCला खूप फायदा होईल. मला थोडंसं हे होतं की MPSCमध्ये माहीत नाही, म्हटलं मला होईल का नाही. जेव्हा मी MPSCच्या काही परीक्षा दिल्या त्या दृष्टिकोनातून MPSCच्या प्रश्नांकडे बघायला लागलो तेव्हा मला असं कळलं की UPSCपेक्षा MPSCमध्ये या बॅचचा जास्त फायदा होऊ शकतो की या सिरीजचा. तर मग ती आपण पेड स्वरूपात केली की थोडासा एक सिरियसनेस राहावा, आणि मोनेटाईज केल्यामुळं पैसा आल्यामुळं माणसाला एक थोडासा सिरियसनेस येतो, एक डिसिप्लिन येते आणि एक प्रॉपर त्याला सिस्टमॅटिकली पुढे घेऊन जाता येतं. त्यामुळे ही राईट लॉजिकल अप्रोच ऑब्लिक ठोकताळे आपण, आणि मराठीमध्ये मला एक असं योग्य तार्किक दृष्टिकोन असं काहीतरी नाव देण्यापेक्षा मी म्हटलं काहीतरी एक ठोकताळे नाव देऊया, म्हणून आपण त्याला एक ठोकताळे नाव दिलं. तर ठोकताळ्यामध्ये राईट लॉजिकल थिंकिंगमध्ये काय फरक आहे याच्याविषयी आपण एक ऑलरेडी व्हिडिओ केला, त्याची आता मी इथे चर्चा करत नाही. तर राईट लॉजिकल अप्रोचची ही जी बॅच आहे म्हणजे याच्यामध्ये आपण काय शिकवतो, तर राईट लॉजिकल अप्रोच बॅचमध्ये आपण काय करतो की एक अप्रोच घेतो. जसं यूट्यूबला आपले डेमो व्हिडिओ पण आहेत, एक आपल्या मेड सिम्पल चॅनलवर आहे आणि एक ऑफिसर्स क्लबच्या चॅनलवर पण एक व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने शिकवतो. तर तिथे आपण एक अप्रोच घेतो, जसं पॉझिटिव्ह निगेटिव्हवाला अप्रोच आहे किंवा कॉमन सेन्सचा अप्रोच आहे, ब्रॉडर इन्क्लुझिव्ह अप्रोच आहे किंवा LCM मेथड आहे. आता LCM हा ठोकताळा आहे, ऑड मॅन आउट हा ठोकताळा आहे. मग याच्यामध्ये आपण काय करतो की बेसिक त्याचं समजून सांगतो की पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये काय असतं, अशा प्रकारचा प्रश्न विचारल्यावर तिथं कसं करायचं. जर बेसिक्स थोडंसं समजल्यानंतर आपण काय करतो की MPSCनं त्या परीक्षेसाठी विचारलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ते आपण त्याच्यावरचे सोडवतो. 2200 प्रश्न घेतो, मग 2100 घेतो, मग 2000, 1900 असं आपण ते सोडवत जातो. आणि मग जेव्हा आपण हे प्रश्न सोडवतो तेव्हा आपली एवढी प्रॅक्टिस होते, आपल्याला तो अप्रोच एकदम पक्का होऊन जातो. मग परीक्षेत तशा पद्धतीचा प्रश्न दिसला की आपल्याला लगेच ऑटोमॅटिकली क्लिक होतं की या पद्धतीने उत्तर आपल्याला मिळू शकतं, जेव्हा आपलं नॉलेज त्या ठिकाणी कमी पडतं. आणि आपण अप्रोचची बॅच आणली तेव्हा आपण हा काही अभ्यासाला अल्टरनेटिव्ह म्हणून आणला नव्हता, आणि त्याचा उद्देश तसा कधीच असणारही नाही. पहिले होतं की आपला अभ्यास केला पाहिजे, आपण बेसिक कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, अंडरस्टँडिंग सगळ्या गोष्टी केल्यानंतर एवढं सगळं करूनही आपल्याला काही प्रश्न सुटत नाहीत. मग त्या प्रश्नांना सोडवण्याचा एक मार्ग काहीतरी शोधला पाहिजे, आणि तो मार्ग मला वाटतं की राईट लॉजिकल अप्रोचचा मार्ग आहे. आणि खरं तर अप्रोचचा अर्थही तोच आहे की एखाद्या गोष्टीच्या जवळ जाण्याचा मार्ग, म्हणजे उत्तराच्या जवळ जाण्याचा मार्ग. त्या पद्धतीने आपण राईट लॉजिकल अप्रोचच्या बॅचकडं बघायला काही हरकत नाही. अशा अप्रोचेस आपण बॅचमध्ये घेत असतो. आणि बॅच सुरू होण्याच्या आधी, म्हणजे लेक्चर सुरू होण्याच्या आधी एक तुम्हाला ब्लँक PDF वर्कशीट आपण शेअर करतो. त्या वर्कशीटवर तेच आयोगाचे प्रश्न जे आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत त्याचे विदाऊट उत्तरं दिलेले असतात. मग तुम्ही ते सोडून बघायचे, आणि मग व्हिडिओमध्ये तुम्हाला कळतं की मी काय विचार करायला सांगितला, तुम्ही काय विचार केला. म्हणजे तुम्हाला तिथे टेस्टिफाय होतं की तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन किंवा प्रश्न सोडवण्याचा जो मार्ग आहे तो आणि मी सांगितलेला मार्ग याच्यामध्ये काही तफावत आहे का, काही साम्य आहे का, तर हे पण तुम्हाला तिथे टॅली होतं. मग असे अप्रोच आपण शिकवल्यानंतर तुम्हाला त्याची PDF पण मिळते, व्हिडिओ ते आपण डिटेलमध्ये बघूया नंतर. तर अप्रोचमध्ये ह्या गोष्टी आपण शिकवतो बेसिकली अप्रोचची बॅच. आता अप्रोचच्या बॅचकडं फक्त अप्रोच म्हणून बघू नये याचं कारण सांगतो मी तुम्हाला की अप्रोचमध्ये आपण ते तर अप्रोच शिकवतोच, त्याच्यासोबत प्रश्न कसा वाचला पाहिजे, प्रश्न कसा सोडवला पाहिजे. खरं तर कुठल्याही म्हणजे शाळेमध्ये म्हणा किंवा कुठल्या क्लासमध्ये ह्या गोष्टी शिकवतच नाही. म्हणजे कंटेंट शिकवणार, सगळं समजून सांगणार, पण परीक्षेत गेल्यानंतर प्रश्न कसा सोडवायचा, ऑप्शन कसे इलिमिनेट करायचे, ऑप्शन कसे शोधायचे, करेक्ट आन्सर कसं शोधायचं हे तुम्हाला कोणी शिकवत नाही. आणि मग त्यामुळं प्रॉब्लेम काय होतो की तुम्ही वर्षानुवर्ष अभ्यास करत राहता, पुस्तकं पाठवतात, पण ते मार्कांमध्ये कन्वर्ट होत नाही. त्यामुळं ह्या बॅचमध्ये आपण त्याही गोष्टी करतो की प्रश्न कसा वाचला पाहिजे, प्रश्नामधले कीवर्ड्स कुठले आहेत, कोणत्या शब्दांवर भर दिला पाहिजे, पर्याय कसे बघितले पाहिजे, पर्याय कसे फ्रेम केले जाऊ शकतात, पर्यायामध्ये काय प्रकारे ट्रॅप टाकला जाऊ शकतो, या सगळ्या अनुषंगानं आपण तिथे चर्चा करत असतो. प्रश्न सोडवण्यातील बारकावे, उत्तर शोधण्यातील बारकावे, प्रश्न फ्रेम करताना एक एक्झामिनर काय विचार करतो. आता
फॉर्च्युनेटली मला खूप मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्स, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्स जे आहेत त्यांच्यासाठी प्रश्न तयार करायची संधी मिळेल. त्यामुळं थोडासा एक प्रश्न तयार करण्याचा दृष्टिकोन काय असतो किंवा ती सायकॉलॉजी काय असते, तो माइंडसेट काय असतो, तो मला थोडासा माहीत असल्यामुळं काय होतं की तो पण मी थोडा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो की हा प्रश्न फ्रेम करताना एक्झामिनरनं काय विचार केला असेल, त्यानं मग विचार केला असेल तर बरोबर पर्याय कुठे दिलेला असेल, चुकीचा पर्याय कुठे दिलेला असेल, किंवा एखादा चुकीचा पर्याय तयार करताना त्याच्याकडून काय चूक होऊ शकते, किंवा एखादा प्रश्न फ्रेम करताना त्याच्याकडून एखादी हिंट कशी दिली जाऊ शकते, किंवा प्रश्नामध्ये कधी कधी उत्तर कसं अननोईंगली दिलं जाऊ शकतं. ह्या सगळ्या बाबींची जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा आपल्याला फीडबॅक यायला लागतात की सर बॅचचा खूप फायदा झाला. काही काही लोकांना कळतच नाही पण फायदा झाला एवढं म्हणतात. सर फायदा झाला तो कसा होता, हा होतो की तुमचा प्रश्न सोडवण्याचा मार्ग जो आहे, ज्याला आपण अप्रोच म्हणतो, उत्तरापर्यंत जाण्याचा मार्ग जो आहे, तो तुम्हाला बॅचच्या माध्यमातून मिळतो. त्यामुळे फक्त अप्रोच बॅचकडे ठोकताळे किंवा राईट लॉजिकल थिंकिंग याच्या पर्यंत न बघता याच्या पलीकडेही बघायला मला वाटतं की कुठेतरी तुम्हाला स्कोप मिळू शकतो की प्रश्न कसा सोडवला पाहिजे, काय महत्त्वाचं आहे, काय महत्त्वाचं नाही, किंवा अभ्यास करतानाही असा प्रश्न सोडवताना काय प्रकारे अभ्यास केला पाहिजे, असे प्रश्न सोडवताना काय प्रकारे अभ्यासामध्ये बदल केले पाहिजे, हे पण तुम्हाला यामधून कळत असतात. त्यामुळं बॅचकडे बघताना फक्त की राईट लॉजिकल थिंकिंग किंवा ठोकताळे आहेत असं बघून चालणार नाही. त्यामुळं बरेचसे फायदे बॅचचे आता कंबाईनचे पेपर झाल्यानंतर समोर यायला लागलेत आणि याचे फीडबॅक तुम्ही आपल्या MPSC मेड सिम्पलच्या चॅनलवर बघू शकता. मी त्याचे स्क्रीनशॉट शेअर केलेत. म्हणजे असं कुणीच नाही की तोटा झाला, फायदाच झाला, कमी झाला, जास्त झाला, फरक एवढाच आहे. ज्यांचा अभ्यास चांगला होता, ज्यांच्या रिव्हिजन चांगल्या झालेल्या होत्या अप्रोचच्या बॅचच्या, ज्यांनी व्हिडिओ चांगले समजून घेतले होते, ज्यांनी आत्मसात केले होते त्यांना जास्त फायदा झाला. ज्यांनी उशीर ॲडमिशन घेतले, घाईघाईमध्ये समजून घेतले त्यांना कमी फायदा झाला. पण फायदा हा झाला. इवन करंट अफेअर्स चालू घडामोडीच्या बॅचचा पण फायदा झाला. खरं तर त्यातून आपले बरेचसे जास्त प्रश्न आले नाहीत. व्हिडिओ यूट्यूबचे आणि बॅचचं मिळून एक 8-9 पर्यंतच प्रश्न त्यातून कव्हर झाले. पण तेवढं झालेलं असतानाही बॅचचा फायदा हा झाला की मला 2-3 जणांनी सांगितलं सर चालू घडामोडीच्या बॅचमध्ये आम्ही केलेल्या अभ्यासाला एक धार दिली, आमचा कॉन्फिडन्स वाढवला, आणि तो जो काय तुम्ही कॉन्फिडन्स वाढवला आणि अप्रोचमध्ये काही गोष्टी ज्या शिकवल्या त्याच्यामुळं आमचे 15 पैकी 13-13पर्यंत मार्क गेले, जे की कधी आमचे 10-12पर्यंत टच झालेले नव्हते. राईट. त्यामुळं कुठल्याही दृष्टीकडं फक्त असं आउटपुटकडे न बघता आउटकम बघितलं पाहिजे. आउटपुट आणि आउटकम या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आउटपुटमध्ये किती मार्क पडले, आउटकम म्हणजे काय की ओव्हरऑल काय फायदा झाला, की तुम्हाला अभ्यासामधला फायदा असेल, एक कॉन्फिडन्स असेल, किंवा पेपर सोडवताना जाण्याचा जो काय तुमचा मानसिक लेवल होती, तुमची मेंटॅलिटी किंवा टेम्परामेंट, जे टेम्परामेंट तुमच्यामध्ये डेव्हलप झालं, त्याचा जर विचार केला तर बॅचचा फायदा खूप जास्त प्रमाणामध्ये झालेला दिसतो. आणि तसंही कंबाईनच्या बॅचमध्ये आपण पेपर झाल्यावर जे काय बॅचमध्ये प्रश्न डिस्कस केले, जवळपास 36 प्रश्न आपण लॉजिकल थिंकिंग ऑब्लिक ठोकताळ्यानं सोडून दाखवले. त्यातले आपले 35 बरोबर आले, एक आपला पहिल्या कीनं चुकलेला आहे प्रश्न. राईट. तर म्हणजे 36च्या 36 तुमच्या बरोबर येणार नाहीत अर्थातच. त्यातले 15 जरी तुम्ही सोडवले, त्यातले 5 चुकले, 10 जरी बरोबर आले तरी मला वाटतं त्याचा खूप फायदा आहे. कारण जे काय आपण शिकवतो ते अभ्यास संपल्यानंतरच्या गोष्टी आहेत. म्हणजे 100 पैकी 70 प्रश्न जर तुमच्या अभ्यासानं सुटणार असतील तर उरलेले 30 प्रश्न कसे सोडवायचे, त्यासाठी काहीतरी आपण शोधलं पाहिजे. आणि ते काहीतरी म्हणजे मला वाटतं की ही आपली राईट लॉजिकल अप्रोचची बॅच आहे. त्यामुळे ह्या बॅचकडे फक्त तुम्ही त्या दृष्टिकोनातून न बघता ओव्हरऑल बऱ्याचशा गोष्टींकडे तुम्ही दृष्टिकोनातून त्या बॅचकडे बघितलं पाहिजे. आता बॅचचे वैशिष्ट्य वगैरे मी काय जास्त सांगत नाही की काय काय, बाकी फीडबॅक तुम्ही चेक करू शकता. आणि बघा आता याच्यामध्ये आपण काय करतो तर MPSC न विचारलेले प्रश्नच फक्त डिस्कस करतो. म्हणजे त्या परीक्षेचे कंबाईनला फक्त आपण कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीचे प्रश्न घेतले, राज्यसेवेला फक्त राज्यसेवेचे घेतले, राज्यसेवा मेन्समध्ये फक्त राज्यसेवा मेन्सचे प्रश्न घेतले. आणि दुसरी गोष्ट, आता मग याच्यामध्ये बरेच जण म्हणतील सर एक बॅच केल्यानंतर दुसरी बॅच करायची गरज आहे का? शक्यतो नाही, कारण 90% कोर तेच राहणार आहे, राईट लॉजिकल थिंकिंग तीच राहणार आहे. फक्त काय होतं की कंबाईनचे प्रश्न थोडेसे वन लाईनर जास्त असतात, राज्यसेवेमध्ये मल्टी स्टेटमेंट असतात. कंबाईनचे प्रश्न कंपॅरेटिव्हली अवघड असतात, राज्यसेवेचे थोडे सोपे असतात. त्यामुळं राज्यसेवेचे प्रश्न थोडे जास्त सॉल्व्ह होतात, राज्यसेवेमध्ये वेळ पण भरपूर असतो. त्यामुळे तुम्ही जर बघितलं तर कंबाईनचे आपले 10-12 लेक्चर झाले, राज्यसेवेचे 17-18 लेक्चर आपले झाले त्या ठिकाणी कंटेंटचे. आणि दुसरी गोष्ट ही पण होते की शिकवता शिकवता जे फीडबॅक मला मिळाले किंवा मी पण त्यामध्ये त्या दृष्टिकोनातून जेव्हा बघायला लागलो तेव्हा मलाही गोष्टी उलगडायला लागल्या. कंबाईनची बॅच आधीची होती तर राज्यसेवेच्या बॅचमध्ये अजून फाईन ट्यून झाला, अजून चांगल्या पद्धतीने त्याला एक धार मिळाली तर राईट लॉजिकल अप्रोचच्या बॅचला. मला वाटतं कुठेतरी राज्यसेवेच्या बॅचला अजून जास्त फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि दुसरा सगळ्यात मोठा जो कन्स्टेंट होता टाईमचा,
राज्यसेवेमध्ये वेळ भरपूर असतो, त्यामुळे तुम्हाला राईट लॉजिकल थिंकिंगनं विचार करण्याचा वेळ पण तिथे मिळेल आणि अपेक्षा करतो की तिथे जास्त फायदा तुम्हाला होईल. त्याच्यानंतर आपण शक्यतो लेटेस्ट पेपर सगळे घेतो, म्हणजे 22, 21 आणि लेटेस्ट किंवा आता जे काही पॅटर्न चेंज वगैरे म्हणताय, मला वाटतं की पॅटर्न चेंज झाला म्हणून मी अप्रोचची बॅच चेंज करणार नाही. आणि जर प्रत्येक पेपरनंतर तुम्ही चेंज करणार असेल तर मग तुमच्यामध्ये काय खरं आहे. त्यामुळे आपली जी बॅच आहे कोर तेच राहणार आहे, आज असू दे, उद्या असू दे, परवा असू दे. कारण ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या आजही लागू आहेत, उद्याही लागू असणार आहेत आणि कंटिन्यू लागू होत्या पण. त्यामुळे त्याच्यामध्ये मला असं वाटतं काही चेंज नाही आहे. तेच पॅटर्न कुठलाही आला तरी ठराविक गोष्टी ज्या चालणार त्या चालणार, त्यात राईट लॉजिकल थिंकिंगनं प्रश्न सुटणार म्हणजे सुटणार. प्रॉब्लेम कुठे होऊ शकतो, ठोकताळेमध्ये. कारण मी सांगितलं होतं ठोकताळे म्हणजे काय असतं, ते एक प्रकारचं काय म्हणता येईल तर थोडंसं तिथं क्वेश्चन मार्क असतो किंवा तिथे काय होतं की कधीतरी बरोबर येईल, कधीतरी चुकू शकतं, पण राईट लॉजिकल थिंकिंगनं कधीही प्रश्न चुकणार नाही. त्यामुळं ही बॅच जी आपली आहे कंबाईनची, पुढच्या वर्षी पण तितकीच फायद्याची राहणार आहे जी यावर्षी फायद्याची होती. राईट. त्यामुळं कोर तर तेच राहणार आहे. फक्त काय होतं की आता मेन्सला थोडासा फरक पडतो. मेन्सला प्रश्न विचारण्याची पद्धत थोडीशी वेगळी. मेन्सचा सिलेबस कोडिफाय केलेला आहे, त्यामध्ये प्रश्नांचं स्वरूप थोडंसं वेगळं होतं. त्यामुळं कुठेतरी जे प्रिलिम्सचे अप्रोच आहेत त्याच्यामध्ये थोडासा फरक तुम्हाला मेन्सच्या अप्रोचमध्ये दिसेल. त्यामुळे ज्यांनी कंबाईन प्रिलिम्सची बॅच केली त्यांनी मेन्सची करायला काही हरकत नाही. पण एखाद्याला असं वाटत असेल की मला राज्यसेवेची नाही करायची तर तुम्ही नाही करू म्हणजे नाही केली तरी चालेल. कंबाईनच्या अप्रोचवर पण तुम्हाला राज्यसेवेचे प्रश्न सुटतील. फक्त कसं होतं की प्रश्नांची जी प्रॅक्टिस आहे ती राज्यसेवेच्या बॅचमध्ये राज्यसेवेचीच होते, कंबाईनमध्ये कंबाईनचीच होते. राईट. फक्त एवढा मेन डिफरन्स आहे. आणि एक 5-10% 2-3 अप्रोच फक्त राज्यसेवा प्रिलिम्सला वेगळे जे कंबाईनला आपण घेतले नाही, कारण ते राज्यसेवा प्रिलिम्समध्ये जास्त उपयोगी ठरतात. आता सध्या आपल्या बॅचेस कुठल्या कुठल्या चालू आहेत. संयुक्त पूर्वपरीक्षा जी झाली आहे त्याच्यासाठी जी बॅच होती ती अजूनही चालू आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षेची बॅच आपली सध्या चालू आहे. आता रेकॉर्डेड बॅच आहे, लाईव्ह तर आता अवेलेबल नाही आहे, रेकॉर्डेड बॅच चालू आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षेची बॅच आपली चालू आहे. चालू घडामोडीची कंटेंटची बॅच आपली चालू आहे. राज्यसेवेसाठी आपण त्याच्यात परत 4-5 नवीन लेक्चर ॲड करणार आहे, जे की राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून आपल्याला महत्त्वाचे असतील. कंबाईनसाठी आपण ती कंप्लीट केलेली आहे. एक 10 तासापर्यंत तिथं झालेलं आहे, अजून 4-5 तास म्हणजे टोटल 15 तासामध्ये आपलं कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि लेवल 2 लेवल 3चं करंट अफेअर आपण त्याच्यामध्ये कव्हर करणार आहे. म्हणजे मला असं वाटतं कुठेतरी ते आपले यूट्यूबचे व्हिडिओ ते सगळं मिळून 10 प्रश्नांपर्यंत जायला काही हरकत नाही राज्यसेवेच्या बॅचसाठी. तशी आपल्याला अपेक्षा करायला काही हरकत नाही. आत्तापर्यंत आपण 8-9 पर्यंत गेलेलोच आहे. आपण खूप जास्त असे काही आश्वासनं पण देत नाही की 15पैकी 15 येतील, 14 येतील. राईट. कारण आपण घेतो फार थोडं. म्हणजे आपण मिलिटरी एक्सरसाइज फक्त 18 घेतल्या होत्या, त्यातली एक विचारली. म्हणजे आपण 50 घ्यायच्या आणि मग माझा 15पैकी 15 आले. मला वाटतं याला कुठेतरी विचार करण्याची गोष्ट आहे. त्यामुळं आणि पुढच्या येणाऱ्या बॅचेस काय असणार आहेत आपल्या कंबाईनची मुख्य परीक्षेची बॅच मेच्या एंडिंगला किंवा आपण जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यसेवा प्रिलिम्स झाली की चालू करू. कारण बरेच जण परत राज्यसेवा प्रिलिम्सला लागलेले, त्यामुळे ते आपण. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला अभ्यास पण थोडासा झाला पाहिजे. अप्रोचच्या बॅचसाठी एक महत्त्वाची गोष्ट काय असते की तुमचा अभ्यास झालेला पाहिजे. त्यामुळे मी कायम ही गोष्ट सांगत आलो की पहिली प्रायोरिटी तुम्ही अभ्यासाला दिली पाहिजे. तुमचं नॉलेज, तुमचं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, बेसिक अंडरस्टँडिंग, तुमचं रिडिंग, तुमचा जनरल अवेअरनेस त्या विषयाचा झालेला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला अप्रोचचा जास्त फायदा होतो. 2 नंबरला तुम्ही लॉजिकली विचार करून प्रश्न सोडवला पाहिजे. आणि जेव्हा काहीच येत नाही तेव्हा तुम्ही ठोकताळ्याचा विचार नक्कीच करू शकता. त्यामुळे 3 त्रिसूत्री जी आहे प्रश्न सोडवण्याची ते आपण कायम सांगत आलो. त्यामुळं राईट लॉजिकल अप्रोचच्या बॅचला तुम्ही कंटेंटला सबस्टिट्यूट म्हणून जर बघत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करताय. हा कंटेंटला सबस्टिट्यूट नाही आहे, हा कंटेंटला ॲडिशनल गोष्ट आहे. म्हणजे जिथं तुमचा अभ्यास संपतो आणि किंवा अभ्यासानं प्रश्न सुटत नाही तिथे तुम्हाला काहीतरी मार्ग पाहिजे, तो मार्ग हा राईट लॉजिकल अप्रोच बॅचचा आहे. त्यामुळे पहिले बेसिक तुम्ही अभ्यास केला पाहिजे. त्या अभ्यासावर कळस चढवण्याचं काम राईट लॉजिकल अप्रोचची बॅच नक्कीच करू शकते. त्याच्यानंतर आपली कंबाईनची मेन्स येईल. राज्यसेवा मेन्सची आपण परत बॅच चालू करणार आहे जूनमध्ये, ज्याच्यामध्ये आपण परत 19-20चे पण पेपर क्वेश्चन्स आपण डिस्कस करणार आहे किंवा ते क्वेश्चन पेपर त्याच्यामध्ये ॲड होणार आहेत. नंतर जनरल सायन्सची कंटेंटची बॅच आपली येणार आहे, जी संयुक्त मुख्य परीक्षेसाठी असणार आहे, कंटेंटची बॅच. त्याच्यानंतर मराठी इंग्लिशच्या 2 बॅच, एक असेल कंटेंटची बॅच, एक असेल अप्रोचची बॅच. कंटेंटच्या बॅचमध्ये बहुतेक सुधाकर सर घेतील, त्यांनी मला तसा होकार दिला आहे की आपण ती बॅच घेऊया. आणि अप्रोचची बॅच मी घेईल. त्याच्यानंतर अजून अशा बऱ्याचशा बॅचेस ज्या आहेत तर त्या आपल्या हळूहळू लॉन्च होत राहतील, पण सगळं फ्रेमवर्क सेमच राहील. मी ज्या पद्धतीने एक्सप्लेन केलं याच पद्धतीनं राईट लॉजिकल अप्रोच किंवा ठोकताळ्याच्या बॅच आपल्या चालू असतील. आता आपली बॅच कुठे होते, आपल्याकडे ॲप नाही आहे, त्यामुळे आपली बॅच होते टेलिग्रामवर. टेलिग्रामवर आपण एक प्रायव्हेट ग्रुप केलेला आहे, त्याचं
कंटेंट रिस्ट्रिक्टेड केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला तो शेअर करता येत नाही. त्याचा व्हिडिओ असेल, ऑडिओ असेल, बरोबर आहे. आणि तिथेच आपले लाईव्ह लेक्चर होतात, म्हणजे स्क्रीन शेअरिंगच्या स्वरूपामध्ये तुम्हाला तिथे स्क्रीन समोर दिसते जेव्हा टेलिग्रामवर लेक्चर चालू असतं. तिथे खाली तुम्ही कमेंट पण करू शकता, तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही विचारू पण शकता. आणि ज्या लोकांना लाईव्ह लेक्चर बघणं होत नाही त्यासाठी रेकॉर्डेड लेक्चर पण असतात, व्हिडिओ रेकॉर्डेड. तर याच्यामध्ये आपले टेलिग्रामवर व्हिडिओ असतील जे रेकॉर्डेड असतील, त्याच्यानंतर तुमचं ऑडिओ पण असतील रेकॉर्डेड, सेम व्हिडिओचाच ऑडिओ पण मिळेल. त्याच्यानंतर लेक्चरच्या आधी दिलेली वर्कशीट असेल जी ब्लँक PDF जिला मी म्हणतो. त्याच्यानंतर लेक्चर झाल्यानंतर मी लिहिलेलं लेक्चरमधली ती PDF पण अवेलेबल असेल. म्हणजे एका लेक्चरच्या 4 गोष्टी तुम्हाला मिळतील. एक वर्कशीट मिळेल, एक व्हिडिओ मिळेल, सेम ऑडिओ मिळेल आणि लेक्चरमध्ये लिहिलेली मार्क्ड PDF अशी मिळेल. म्हणजे 4 गोष्टी एका लेक्चरच्या तुम्हाला बॅचमध्ये मिळतील. असे बरेचसे लेक्चर आपण प्रत्येक बॅचनुसार घेत असतो. त्याच्यानंतर बघा, आता मेन्सच्या बॅचमध्ये जवळपास आता सध्याची चालू आहे 30च्या आसपास लेक्चर होतील, कारण त्यात आपण 21 आणि 22 राज्यसेवा मेन्सच्या बॅचचे 21 आणि 22चेच पेपर घेतलेत. जेव्हा आपण 19 आणि 20 ॲड करू ते कुठेतरी 60 लेक्चरपर्यंत जातील, म्हणजे टोटल 60 तासांची ती बॅच राईट लॉजिकल अप्रोचची होईल. आता याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला एखादं लेक्चर ऐकायच्या आधी काय एक्सपेक्टेड आहे की तुम्ही ती ब्लँक PDF जी आहे ती सोडवावी, त्याच्यावर जे काही प्रश्न दिले ते स्वतः सोडून बघावे. आणि मग जेव्हा मी लेक्चर घेईल तेव्हा ते टॅली करावे की मी काय सांगितलं, तुम्ही काय विचार केला, तो दोघांचा विचार एकच आहे का नाही, या अनुषंगानं तुम्ही तिथे ते चेक करू शकता. आता व्हॅलिडिटी किती आहे, तर कमीत कमी जवळपास 1-2-3 महिने तरी आपण व्हॅलिडिटी ठेवतो. राज्यसेवा मेन्सपर्यंत असेल. बाकीच्या एक्झामची मी कमीत कमी 4 जून सांगितलं होतं जेव्हा कंबाईन चालू केली, तर ती पण आपण वाढवून देऊया. म्हणजे त्याच्यामध्ये काय असं वेगळं नाही, त्यामुळं त्याच्यामध्ये थोडंसं निश्चिंत राहा की व्हॅलिडिटीची चिंता करू नका. ॲक्सेस किती असेल, अनलिमिटेड ॲक्सेस असेल. लाखो वेळा एक व्हिडिओ बघू शकता, डाउनलोड करायचा आणि बघायचा. याच्यामध्ये काही वेगळं नाही, कारण इथं काही रिस्ट्रिक्शन्स आपल्याला टाकता येत नाही, टाकणारही नाही आपण. एक व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा बघू शकता. त्याच्यानंतर बघा, पेमेंटची प्रोसेस किंवा बाकीची प्रोसेस कशी असेल, तर शक्यतो या प्रोसेसच्या बाबतीमध्ये टेलिग्रामचं जे आपलं MPSC मेड सिम्पल चॅनल आहे त्याच्यावर वेळोवेळी मी सूचना देत असतो. तर तिथे एक QR कोड दिलेला असतो. आधी माझं नाव होतं त्या पेमेंटवर, आता दुसरं नाव आहे, म्हणजे माझ्या वाईफचं नाव तिथे दिसेल तुम्हाला, अनिता आतकरे. तो QR कोड तुम्ही स्कॅन करायचा, त्या पेमेंटचा स्क्रीनशॉट मला तिथे दिलेल्या ID वर शेअर करायचा. तुम्हाला रात्रीपर्यंत ती एक लिंक पाठवली जाईल. त्या लिंकवर क्लिक केलं की तुम्ही त्या टेलिग्रामच्या प्रायव्हेट ग्रुपमध्ये जाता, जिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी अवेलेबल असतील. एवढी सोपी प्रोसेस आहे, काहीच अवघड नाही. QR कोड दिला आहे, QR कोड स्कॅन करायचा, पेमेंट करायचं, स्क्रीनशॉट शेअर करायचा आणि तो स्क्रीनशॉट शेअर केला की तिथे तुम्हाला लिंक दिली जाईल. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून जर काही डाऊट असेल तर तुम्ही आपला जो नंबर आहे 8788657440 या नंबरवर कधीही कॉल करू शकता. आणि टेलिग्राम चॅनलची किंवा आपल्या फोरम मेड सिम्पलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. हां, महत्त्वाचा विषय राहिला फीसचा. तर फीसचं कसं आहे की वेळोवेळी आपलं फीस स्ट्रक्चर चेंज होत राहतं आणि शक्यतो असं कधीच होत नाही की आपण काहीतरी ऑफर देऊन नंतर कमी करतो. सुरुवातीला जी आहे त्यापेक्षा वाढतच जाते. म्हणजे आपण 240 पासून स्टार्ट केली, आता आपली कुठेतरी 500-600 पर्यंत प्रिलिम्सच्या बॅचच्या फीस आहेत. करंट अफेअर्सची आता 350 रुपये फीस आहे, ती पण कालांतरानं वाढेल. त्यामुळे ज्यांना ॲडमिशन घ्यायचं त्यांनी आत्ताच ॲडमिशन घ्या. पुढे कधीतरी ऑफर येईल किंवा काय, आपण कधी शक्यतो ऑफर देत नाही, त्यामुळे ऑफरच्या भरोश्यावर बसू नका. आणि तसले मार्केटिंगचे धंदे पण आपण करत नाही की सुरुवातीनंतर एक ऑफर द्यायची, वाढवायचा, 75% कुपन कोड वाढा, 20% वाढा, 10% वाढा, असं काही आपण करत नाही. जे आहे ते सरळ आहे. जी फीस दिलेली आहे ती फीस आहे, त्यापेक्षा जास्तच होते, कमी होत नाही. आणि ज्यांनी आधी ॲडमिशन घेतलं त्यांचा फायदा व्हावा म्हणून आपण ओल्ड स्टुडंट्सला कधीही डिस्काउंट देतो आणि चांगलं 100-200 रुपयाच्या स्वरूपात देतो. म्हणजे 500च्या बॅचमध्ये 100-200 दिलं तर ते 300च फीस होते, राईट. त्यामुळं कधी पण ॲडमिशन लवकर घेतलेलं तुम्हाला फायद्याचं राहील आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून वेळ मिळतो तुम्हाला अभ्यासाला, राईट. त्यामुळे याच्यापेक्षा जास्त काही डिटेल्स माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या नंबरवर कॉल करू शकता आणि माझ्याशी संपर्क करू शकता, राईट. सो थँक्यू व्हेरी मच.